मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून आपली बाजू मांडणं, तिथे त्यांना समजवणं की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच तुम्ही अशा पद्धतीची संस्था द्या, हे असं बोलणं एवढं सोपं नाही. त्यामध्ये काय काय करावं लागलं असेल, किती मेहनत करायला लागली असेल, काय काय कागदपत्र लागले असतील, हे आपल्याला विचार करण्याच्या पलीकडे आहे. आणि गेली सलग 3 वर्ष आम्ही शॉर्टलिस्ट झालेले होतो, पण आम्हाला अवॉर्डेड झालं. आत्ता जस्ट 25ला आम्हालाही अवॉर्डेड झालं. म्हणजे देशासाठी अभिमान आहे, आमच्या संस्थेसाठी खूप मोठं अभिमानाचं गोष्ट आहे. कारण MODच्या अंडर हे एखादं सैनिक स्कूल मिळणं हे सोपंच असतं असं मला वाटतं. आणि ते सुद्धा जर कोकणपट्टी महाराष्ट्रामध्ये फक्त 7 सैनिक स्कूल दिली गेली आणि 8वं हे वुमनसाठी सैनिक स्कूल दिलं आणि 7 सैनिक स्कूलमध्ये MODच्या अंडर आपल्या सैनिक स्कूलची निवड झाली. सैनिक स्कूल्स को कहा गया है कि दे आर इनक्यूबेटर्स ऑफ मिलिट्री लीडर्स. ये वो जगह है, वो संस्थान है जहाँ पे हम मिलिट्री लीडर्स की ग्रूमिंग करते हैं. किसी भी ऐसे स्कूल को नहीं मिला अप्रूवल जिसने अपना एकेडमिक लीडरशिप इस्टेब्लिश नहीं किया, और एक बहुत स्ट्रिंजेंट डिलीजेंस प्रोसेस था. मतलब एक बहुत ही स्ट्रॉन्ग इंस्पेक्शन क्राइटेरिया था जिसको मीट करने के बाद ही हमारे स्कूल को अप्रूवल मिला है फॉर द सैनिक स्कूल. देशामध्ये जी मोस्टली 100 सैनिक स्कूल होत आहेत त्याच्यापैकी एक सैनिक स्कूल हे सावंतवाडीला होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्याच्याबद्दल मी अच्युत सावंत भोसले यांचं मनापासून अभिनंदन करतो. हे भोसले मिलिटरी सैनिक स्कूलसुद्धा अत्याधुनिक सुविधांनी युक्त असं असणार आहे, ह्याचं वैशिष्ट्य आहे.